कोण आहात तुम्ही? काय चाललंय इकडे? त्या काय नाना नानी पार्क आहे का बँड स्टँड आहे? इकडे उभं राहून बघत बसलाय ते। हाँ, जा रहे, लेकिन ठीक से बात करा। वाह क्या प्यार है। अरे लेकिन ये प्यार करने की जगह नहीं है, कबड्डी खेलने की जगह है। जाओ। फक्त मराठीत माणसं खेळू शकतात कबड्डी, मला पण येतं खेळता, समजला? ए हसू नको, आता जर मी मैदानावर आली ना तर तुझ्या या सगळ्या पोरींची छुट्टी करून टाकेल। जा जा। अगं बाई, अगं नॅशनल लेवलची टीम आहे आमच्या पोरींची। हा असं उठ सूट रस्त्यावरून कुणी येतं ना आम्हाला कबड्डी, आम्ही काही येडे वाटलो काय तुम्हाला? नहीं छोड़ ना, हम जाते हैं यहाँ से। हमारी टीम के साथ खेल के दिखाओ। आओ कम कम प्ले फाइट। ये ना बहुत बोल रहा है, मुझे ना रहा नहीं जा रहा है। प्लीज एक बार परमिशन दे दो, इन सबकी ना मैं छुट्टी कर दूंगी, सच में। आय का हिम्मत आहे? आय हिम्मत? गो मूव शो देम। ओ भाऊ अरे आओ, हे बघा ना, हे कोण लिंबू टिंबू पोरगी आहे, आपल्याला चॅलेंज देते बघा। ठरलेलं तर माहिती आहे। भाई अरे काय प्रॉब्लेम आहे? आओ सर, हे बघा ना, ही काय पोरगी कसं करतीये? काय ग? काय झालं? तुमच्या मुली चुकीच्या कबड्डी खेळतायत। कबड्डी खेळलीस का कधी आयुष्यात? लहानपणी खेळायची। हे बघ मुली, लहानपणी प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला सगळं जमतं, सगळं येतं आपल्याला, आणि तू मला सांगतेस चूक काय बरोबर काय ते? तुमचं कोचिंग सुद्धा चुकीचं आहे। काय? हो भाऊ, कोण आहे ही? ए शाणे, नॅशनल लेवलची टीम आहे आमची। ही काय शिकवते कबड्डी आपल्याला? आता फक्त बोलत नाही बसत, खेळूनच दाखवते। थांब। तन्वी सच में खेलोगी तुम? पहिल्यांदा आमच्या टीमला कोणतरी चॅलेंज केलंय। ठीक आहे बघू, आपण रेडी आहोत ना? Yes, sir. कबड्डी 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 कबड्डी। तन्वी जम के खेलना। Come on, तन्वी। Yes. तुमच्या माझ्यातल्या भांडणामुळे जे वाद निर्माण झालेले आहेत, म्हणजे मी तुमच्या विरुद्ध छापलेल्या पेपरातल्या लेखांमुळे किंवा मीडियाला दिलेल्या मुलाखतीमुळे, त्यामुळे ते मैदान प्रकरण अधिकच वादग्रस्त झालं। एक साधं मैदान आपल्याला मिळवता येऊ नये देशमुख? नाही सोडवता येईल ना, त्यासाठी त्या भाऊला त्या मैदानातनं हलवायचा। तो हलवण्यासाठी मैदानाचे जे ट्रस्टी आहेत दत्ताराम कोळी, त्यांना शोधून काढायचं, त्यांच्याकडनं ओरिजिनल पेपर्स विकत घ्यायचे। कुठे असतं, कुठे हा दत्ताराम कोळी? सध्या अमेरिकेत असतो असं कळलं। असू द्या, कुठेही जगाच्या पाठीवर, माझी माणसं बरोबर शोधतील त्याला। भाऊ त्या कबड्डी स्पर्धांमध्ये अडकलाय, तोपर्यंत हे सगळं आपल्याला करावं लागणार। काल आलेली पोरगी फालतू नवीन तुम्हाला पकडता येत नाही तिला? कसं खेळणार स्पर्धेमध्ये? विल पावर चाहिए, स्ट्रॉन्ग विल पावर, जो मुझ में और रस इसमें भी। ए ए ए गप। हे इले एकदा हारलो म्हणून काय आम्ही कमी स्ट्रॉंग आणि तू जास्ती स्ट्रॉंग असं काय नसतं काय? ए तू ज्यादा बोल रहा है, समझा ना? वो ऑलरेडी जीत चुकी है, उसको तकलीफ दी ना तूने तो देख लेना। आपकी पत्नी जीत गई है और हम सब हार गए। एक बात बोलूं भाई साहब, आपकी पत्नी हीरा है, हीरा, उसे खोइएगा मत। तुझ्यात आणि शिवानी जे काही चाललंय ते मला मान्य नाही। अरे हे वय तुमचं काहीतरी प्रूव्ह करून दाखवण्यासारखं आहे, तर का वेळ फुकट घालवताय? शिवानीला तर अक्कल नाहीच आहे, मला वाटलं तुला तरी असेल, पण नाही। थोडक्यात काय, तुम्ही जे करताय ते मला मान्य नाही। काकू आय एम सॉरी, पण आई बाबांची परवानगी लग्नासाठी लागते, अफेअर करायला नाही। लाज वाटत नाही तुला असं बोलायला? काकू तुम्ही माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेताय, आणि मगाचपासून तुम्ही ते अफेअर अफेअर म्हणताय ना, तसं काहीही नाहीये आमच्यात। मग का तसं बोललास मगाशी? अहो मी फक्त माझं मत मांडलं काकू, कदाचित तुम्हाला हे आगाऊ वाटेल, पण अफेअर होणं ही माझ्यासाठी खूप सुंदर गोष्ट आहे। आपल्या समाजात मुला मुलीच्या रिलेशनशिप कडे बघण्याचा एकच अँगल असतो। अहो माझ्यावर पण आई वडिलांनी संस्कार केले आहेत, दिसतायत ना। काकू मी काय चुकीचं वागलोय? मी स्पष्टपणे मान्य करतो की मला शिवानी आवडते, मी मनापासून प्रेम करतो तिच्यावर,